चला मॅचला करूया सुरुवात. आयकोंडा बाबाच्या नावानं चांगलं वैयक्तिक पहिलं पंचांचं ते ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. फायनल मॅच. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय चॉकलेट बॉय यश. पहिला बॉल बीट झालाय. पंचांचे हात दोन्ही दिशेला समांतर. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जात आहे. व्हाईट बॉल म्हणजे अतिरिक्त धावून देऊन जाणार षटक. यश 1 मिनिट थांब. त्यांचं तोड बाजूला सरकार मध्ये तुम्ही दिसताय जवळ तरी या. आता बघा दिसतंय का सर? ओके चालेल करा सुरुवात मॅचला. बघा पुढील बॉल साईसाठी यश घेऊन येईल. या वेळेला पण चांगला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू विकेटची संधी फेकली झाली. थोडासा विराज दूर राहिलाय आणि चिक्की सिंगल एक घेतली जाते म्हणजे धावसंख्या पोचतो 1 चेंडूवरती 2 धावा. चांगला कमबॅक. 1 वाईट नंतर 1 धाव. चांगली गोलंदाजी यशची. बघा मॅच गरम करावी लागेल आणि आम्हाला ती बोलून भाग पडावी लागेल गरम करण्यासाठी. आज देखील व्हाईट बॉल पंचांना कसरत करायला लावतो यश. पंचांच्या हात दोन्ही दिशेला समांतर वारंवार जात आहे. याचा अर्थ येतो व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो. बघा पुढील बॉल. अजय पुढील टीमचा कॅप्टन सन्मान दिला या चेंडूला. मान राखलाय यशचा आणि या चेंडूवरती जाते 1 धाव. अजून देखील मावशी गावामध्ये आमचा आवाज जोपर्यंत येत असेल तिथपर्यंत जर ऐकत असेल ना ही फायनलची मॅच आहे. नक्कीच अजून देखील प्रेक्षक वर्ग येऊ शकतो. नो बॉल आणि स्कोर झालाय 5. 2 बॉल 5 झाले. अरे भीमर चेंडू हे हाताळायचे नाहीत तुला. साई स्पोर्ट्स विरोधामध्ये पण तसंच झालं. साई स्पोर्ट्सने ना खूप एक्स्ट्राचा धावा दिला आणि त्यांना नंतर कळालं की 1-2 धाव काय असते आणि 2 धावेने त्यांना हार पत्करावी लागली. हे चांगलं क्रिकेट आहे. ओ या वेळेला काय दर्शवतात पंचा. नक्कीच नॉटआउटचा इशारा त्यांच्याकडून दिला जातो. चांगली फेकी डायरेक्ट हिट झाली होती पण तोपर्यंत साई चित्त्याच्या गतीने तिथपर्यंत पोहोचला होता. या वेळेला फुलटॉस पुढे येऊन घेतलाय पण चांगलं क्षेत्ररक्षण. 7 रन झाला. या वेळेला पुन्हा एकदा पंचांच्या हात दोन्ही दिशेला समांतर. आतलो व्हाईट बॉल. 4 चेंडू आणि धाव फलकावरती 8 लागलेत. या वेळेला पुन्हा एकदा लगतचा वाईट चेंडू. धाव फलकावरती 9. आता यशला विचारात भाग पडले. सर्व टीम एका जागेवरती येते. कान मंत्र यशसाठी नक्की दिला जातोय. 4 बॉल झाले 9 धाव फलकावरती लागले जात आहेत. एवन जोडी अरुण टीमची कॅप्टन अजय नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला साई जर्सी नंबर 13. अरे काय करतोय यश. नक्की त्याच्याकडून थोडेसे भीमर चेंडू हातेले जात आहेत. अचूक तो पकडावे लागतील यशला. बघूयात पुढील बॉल. यावेळेला फुलटॉस टाकलाय आणि त्याला नक्कीच हलक्या हाताने सन्मान दिलाय. रन झालेत 11. 5 बॉल 11. लास्टचा चेंडू विशेष. ओ यावेळेला चांगला चेंडू. बारा रन झाले. षटक संपलं. पहिलं एका षटकानंतर धावा लागले. धाव फलकावरती 12 आणि बघा दुसरं षटक. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय साहेब टीमचा स्वतः संघ मालक विनय. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल. पुढे फलंदाज त्याच्या विरोधात टीमचा कर्णधार अजय जर्सी नंबर 15. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल आहे. त्याला फुलटॉन वसूल केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चाललाय चौकारासाठी. या 4 धावेने धाव फलक पुढे सरकतोय आणि धाव फलक जाऊन पोहोचतो 16 या आकड्यावरती.
चांगला धावफलक आता लागला जातोय विनयच्या विरोधामध्ये. पहिला बॉल चौकासाठी ट्रॅव्हल केला त्यानंतर हा दुसरा बॉल हा देखील फुलटॉस बॉल. याला ऑफसाईडच्या दिशेमध्ये चेंडू ढकलून दिला फक्त दिशा दिली आणि चेंडू डिक्लेअर झोनसाठी पाठवलाय. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 17व्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. जिथे चेंडू झाले ते म्हणजे 2. तिसरा चेंडू विशेष आहे. विनेशला चांगले टप्पे हातावे लागतील. विनयला हा चेंडू थोडासा स्पीडवर टाकलेला चेंडू आणि नक्कीच चांगली पोकी लेफ्ट हँडने अनिल कडून आणि एक धाव तर वेगाची कंप्लीट केली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती लागले जात आहेत 18. पुढील चेंडू घेऊन येत असताना विनय यावेळेला 5 चेंडू पुढे येऊन खेळलाय. फुलटॉस बॉल त्याला फुलटॉस रचून केलाय. लॉगऑफच्या रिझर्व मध्ये चेंडू चौकारासाठी ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. आता चुकी झाली. चुकीला नसेल माफी. चेंडू निघून चाललाय दन 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 करत चौकारासाठी. जवळ झाले 22 आलं. अरे बंबल करू नका आमचं. 22 रन. हो यावेळेला फुलटॉस बॉल स्वीप काढले बाहेर पण ही डिक्लेअर मध्ये जाते. एकच धाव येते. बघूया षटकातील शेवटचा बॉल आहे. चांगले षटक राहिले पण थोडासा मागडं षटक म्हणावं लागेल कारण खूप साऱ्या धावा आता खर्ची केल्या जात आहेत. विनय यावेळेला 5 चेंडू बॅटफुट चेंडू आणि नक्कीच त्याला चांगल्यारीत्या टोलवून काढलाय. एक धाव कंप्लीट. पंचांचा इशारा. षटक संपलंय. एका षटकानंतर धावा लागले धावफलकावरती 24. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 24. आता बघितलं 12 बॉल मध्ये 24 म्हणजे प्रत्येक बॉलला 2 रन आहेत. रोम टीम खुश आहे यांच्या रनावरती कारण अजून देखील एकही गडी बाद नाही झाला. साई चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत असताना योगेश पहिला बॉल कोरवा टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवला एका धावेसाठी. चांगली गोलंदाजी योगेशची जर्सी नंबर 21 आपल्या टीमला फायनल पर्यंत घेऊन आलाय ना. हाच तोच योगेश आहे ज्याने वनमॅनचे प्रत्येक मॅच मध्ये दाखवलाय. त्यावेळेला चांगला चेंडू आढळला बघा विकेटची संधी पण नसेल. पंचन अरे लागले का काय साईला लागले थोडस पायाला लागले होतं. असं मॅचला होईल सुरुवात. पाणी वगैरे हवे असेल तर घेऊन जावा. स्पीडअप घ्या. अरे आता आलाय परत. आता लागलं तरी सुट्टी नाही कारण ही फायनल आहे. आता नाही तर पुन्हा 365 दिवस वाट बघावी लागेल पहिल्या ट्रॉफीची. यावेळेला चांगला बॉल विकेटची संधी होती पण थोडासा मागे राहिला. विनय जाऊन सांगतो प्रेशर घेऊ नको. तू चांगली करतोय कीपिंग तुला अशा त्याच करायचे. आज या टीमचा कॅप्टन चांगले चेंडू हाताळलीत आतापर्यंत. योगेशने 3 चेंडूचा खेळ झालाय. हो यावेळेला उचलला फेकून दिला. लॉब करण्याचा प्रयत्न. बॉल होता शॉर्ट ऑन फुल सक्सेसफुल पॉवरफुल. चेंडू निघून जातो षटकारासाठी पण इथे षटकार नाही. ही विकेट आहे. बॉल लगेच पाठवलाय. कोण होता तिथे क्षेत्ररक्षक टाळ्या वाजवा. लहान महिन्यात सगळेच बॉल मैदानात. मॅच थांबवायची नाही कारण फायनलची मॅच आहे. लवकर मॅच उरकायची आहे. 10 वाजलेत गजामध्ये. जिथे आम्हाला 8ला फायनल करायचे होते तिथे 10 वाजतायत. चांगले चेंडू यार योगेशचे. चांगला कमबॅक केलाय. ओ यावेळेला चुकी आणि आता पंच काय दर्शवत आहे. नो प्लस 1 आहे ना. या एक्स्ट्राची धाव आहे. नो बॉल टाकू नको यार. चांगली गोलंदाजी राहिली होती. ज्या एक्स्ट्राच्या धावांना धावफलक थोडे सरसवतील. धावा झाल्यात 28. 28 झाले ते म्हणतात. बॉल झालेत 4 बॉल झालेत 4. काय झालं अमित. थोडस लागलं होतं अमितला. त्यानंतरची थोडी मॅच थांबले. आता पुन्हा मॅच सुरू होईल. आता
बघा प्लीज मॅचला स्पीडअप करा, मॅच गरम करा. मॅच मध्ये काळी टाकायचं तर काम आमचं आहे, आग लावण्याचं काम तर तुमचं आहे. मॅच गरम करायची आहे. ओ विकेट, मोठी विकेट, एक आयकॉन खेळाडू साई जर्सी नंबर 13 माघारी जातोय आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानात रोन टीमचा संघ मालक सर्व सभा मैदानात. बॉल झालेत, 5 बॉल झाले, शेवटचा चेंडू. 33 वर्षाचा खेळाडू अजून देखील मैदान गाजवतोय, आपल्या टीमला फायनल पर्यंत घेऊन येतोय. धावा झालेत 28, शेवटचा चेंडू विशेष. चांगले षटक राहिले योगेशचं. फायनलची मॅच नक्कीच इंटरेस्टिंग होताना बघायला मिळेल. ओ या वेळेला चांगला बॉल जर होता पण सोडलाय पाठीमागे, आता डेट केला बॉल. त्यांचा इशारा षटक संपेल. 3 षटकानंतर धावा लागल्या धावफलकावरती. 28. किती रन आले फक्त या ओव्हरला? 4च रन आले, म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली योगेशची. कमबॅक केला. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक, कोणावरती विश्वास दाखवेल. 6 चेंडू खेळायला मिळतील अमितला. किती धावा करतील 6 चेंडू मध्ये? 2-3 चौकार आले तर नक्कीच डिपेंडिंग होताना नक्कीच धावा बघायला मिळतील. अनिल असणार हे आम्हाला सर्वांना माहिती होतं. लेफ्ट हँड गोलंदाज अनिल, त्याच्या विरोधामध्ये राईट हँड बॅट्समन अमित जर्सी नंबर 33 जो हार्दिक पांड्याची आठवण करून देतो. आणि हार्दिक पांड्याचा फॅन लाल टोपी घालून आता मैदानात. रात्रीचं देखील त्याला ऊन लागतंय म्हणून टोपी घातले. आता टोपी लावावी लागेल साहेबा टीमला. हो पहिला बॉल फुलटॉस बॉल आहे. अरे बोलत जाऊ दे सम्राट दादांना नको स्ट्राईकला. आता 1 धाव पहिल्या बॉल वरती अनिल चालू. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल फुलटॉस होता पण चांगला हाताळला अमितने. बघूया लेफ्ट हँडने मारा करतो गोलंदाज. यावेळेला वॉर्कर चेंडू, बुंदात टाकलेला चेंडू, त्याच्या विरोधामध्ये चांगली धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून देखील बघितलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मधील. फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी. एमपीएल मधील तर या वेळेला झेपची संधी होती, थोडासा रविराज बसून चेंडू दूर राहिला आणि चेंडू डिक्लेअर साठी गेला. 1 धाव एक्स्ट्राच्या तास सोडली जाते आणि 3 चेंडू झाले, 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. म्हणजे चांगले षटक हातवले आतापर्यंत गोलंदाजी करत असताना अनिलने. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेला पुढे येऊन खेळलाय यश, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. आता बघितलं ना चांगली गोलंदाजी. टाळ्या वाजवा अनिल साठी. शेवटची मॅच फायनलची मॅच आहे आणि 4 चेंडू झाले आणि फक्त 4च धावा आतापर्यंत खर्ची केल्या. चांगली गोलंदाजी राहिलाय. या वेळेला डिफेन्स केलाय, चांगला चेंडू होता आणि त्याच्या विरोधामध्ये डिफेन्स केला. षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू, या फायनलच्या फर्स्ट इनिंग मधला लास्टचा बॉल आणि चांगले क्षेत्ररक्षण यश करून बघायला मिळालं आणि नक्कीच विकेट आहे. धावा जर बघितल्या ना धावफलकावरती लागतात त्या म्हणजे 35 टू विन आहे, 35 टू विन. 1+ विकेट आहे. बरोबर आहे दादा. बॉल द्या नाही तर नवीन बॉल द्या. खर तर क्रिकेट आयुष्यामध्ये असा खेळ आहे ना जिथे प्रत्येक खेळाडू घरचं दुःख विसरून मैदानात येतो. त्यावेळेला चांगलं क्रिकेट खेळतो सगळं दुःख विसरून. बॉल नवीन द्या. खेळायला बॉल पाहिजे का? आहे नवीन बॉल द्या 2. खर तर क्रिकेटमध्ये बघितलं ना क्रिकेट असा खेळ आहे की जो प्रत्येकाला टेन्शन असतं आपल्या आयुष्याचं घरामधलं ते सगळं दुःख विसरून प्रत्येक जण मैदानात येतो. ज्या वेळेला आपल्या संघ मालकाच्या नावाची जर्सी घालतो ना त्यावेळेला वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यातून सगळं दुःख विसरून क्रिकेटचा लाभ घेतला जातो. काय आहे क्रिकेट, काय शिकवलं क्रिकेटनं. ज्या वेळेला तुम्ही एखादी मॅच हारता ना त्यावेळेला एका मुलीने ब्रेकअप केलं त्याच्यापेक्षा जे दुःख होतं ना ते एका क्रिकेटरलाच माहित आहे. आणि टीम फायनल पर्यंत पोहोचली आणि एखादी टीम हारली तर त्यांना नक्कीच कुठेतरी मनाला टोचत राहतं की आपण हितपर्यंत आलो आणि हारलो.
हे दुःख क्रिकेटने शिकवलंय. आणि जेवढे जास्त तुम्ही मॅचेस जिंकवता ना तेवढे जास्त आनंद तुमच्या चेहऱ्यावरती असतो. एक वर्ष तुम्ही ट्रॉफी किती जिंकता, 4 वेळेला घरामध्ये जाऊन बघता की क्रिकेट खेळून आम्ही एवढ्या ट्रॉफ्या जिंकला, एवढे मेडल भेटले. हा तो आनंद आपल्याला क्रिकेटपासून मिळतो. क्रिकेटने जगायला शिकवलं आणि क्रिकेटने प्लेयर घडवायला शिकवलं. वर्ल्ड ऑफ मॅचकडे फायनलची मॅच आहे मावशी प्रीमियर लीग मावशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पर्व 4 मधील फायनलची मॅच. खूप वेळ झाला, 10 वाजून 5 मिनिटं झाले. बघा फायनलची मॅच जिथे बनवायची आहे 24 चेंडूमध्ये 32 धावा. म्हणजे बॉल टू बॉल राहणार, फक्त एक्स्ट्रा 10 धावा आहेत आणि त्या एक्स्ट्रा धावा नो वाईटने तर नक्कीच बनतील. आणि योगी आणि यशची जोडी पुन्हा एकदा सांगेल रोम टीमला, या दोघांना आउट करा, मॅच तुमच्याकडे घेऊन जा. आणि या दोघांना ठेवलं, मॅच तुमच्यापासून दूर घेऊन जावा. बघूयात पहिला बॉल घेऊन येत असताना वैयक्तिक पहिल्या संघासाठी देखील महत्वपूर्ण षटक. हरीशी जर्सी नंबर 18 विराट कोहली फॅन, त्याच्या विरोधामध्ये योगेश. नॉट अगेनला आमचा चॉकलेट बॉय यश. नॉट अगेनला आपल्याला बघायला मिळेल स्ट्राईकला तर योगेश. बघूया ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करणारा हरीशी, त्याच्या विरोधामध्ये योगेश. जिथे धावा डिफेन्स करायचा 35. फायनलची मॅच पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती व्हाईट +1 म्हणजे एक्स्ट्राच्या 2 धावा. डिक्लेअर 2 धावेने धावफलक आता पुढे सरकतोय. श्री गणेश होतं 0 बॉलवरती, म्हणजे बोललं होतं एक्स्ट्रा धाव होत राहील, बॉल टू बॉल नाही, फक्त खेळत राहायचं आहे. आणि या वेळेला चांगला बॉल, पहिल्या बॉलवरती चेंडूला श्री गणेश गेलाय योगेशच्या बॅट मधून. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय. आणि मग अशी बघितलं ना तर चांगली गोलंदाजी होती हरीची. आता थोडंसं मागडं होताना बघायला मिळतंय. यावेळेला स्लॉट मधला चेंडू, सन्मान दिला या चेंडूला आणि नक्कीच एक धाव तो या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. खरं तर मावशी गावातील सर्व प्रेक्षक वर्ग जर बघितलं ना, कोण भिंतीवरती बसलाय, कोण घरामधून बघताय, आजूबाजूला नेटच्या प्रेक्षक वर्ग जोडला जातोय. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. आणि तुम्ही येताय ह्या खेळाला व्याज वेळ काढून बघताय ना, हे भाग्य आहे आमचं. यावेळेला चांगला चेंडू काय लॉक केला, लॉबच्या दिशेने चेंडूला लागतो कॉर्पोरेट कव्हरच्या दिशेमध्ये. चौकारासाठी चेंडू ट्रॅव्हल केला जात आहे. हा स्टेट यश आहे, ज्याच्यासाठी मात्र बॉलिंग मध्ये रसिकेट चालली होती. चांगली फलंदाजी आहे यशची. 1 मॅन शो देखील तो दाखवू शकतो. यावेळेला फुलटा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षराला वाटलं, अण्णाला वाटलं चेंडू तोंडावरती येईल, पण नक्की चेंडूला स्टॉप केलं. 9 झालाय, 9 बॉल 4 झाले. आता अजून देखील 2 चेंडू योगेश स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या बॅट मधून देखील प्रार होणं करते. या वेळेला पटका खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, पण बॉलचा आणि बॅटचा मात्र काही मात्र संबंध नाही. चेंडू जातो निर्धाव, डॉट बॉलचा इशारा होतोय. आणि नक्कीच एखादा दुसरा डॉट बॉल देखील चालेल. या दोघांना फक्त खेळायचं आहे. आणि 35 धावेचं आव्हान रोखायचं असेल ना तर हरीशीला चांगले टप्पे हातावे लागतील. जेवढे जास्त चांगले टप्पे तेवढे नक्की विजयाकडे जाण्याचे आज. यावेळेला काय होतं, 55 डिक्लेअरची एक धाव आहे. पायाला लागून चेंडू पाठीमागच्या दिशेने करा. काय षटक संपेल ना, पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावपल करती लागला तर त्यामध्ये 10. खरं तो विनय मागाशी अण्णा इंटरव्ह्यू मध्ये बोलला की विनयचा 3 वर्षाचा वनवास आम्हाला दूर करायचा आहे, कारण 3 वर्ष तो बक्षिसामध्ये नव्हता. या वर्षी त्याला आम्हाला डायरेक्ट फायनलचं तिकीट दिलंय आणि पहिलीच ट्रॉफी त्याच्या हातामध्ये द्यायचा आहे. आम्हाला फायनल जिंकायचं फक्त त्याच्यासाठी. विनयने देखील हात जोडले. थांब बाबा, अजून 18 बॉल बाकी आहेत. स्कोअर झालाय 10 रन आहेत. बघूयात. 18 बॉल मध्ये 25 गरज अजून देखील. 18 बॉल 25. अमित गोलंदाजी मार्क करतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येते. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करतो यश साठी. यश काय डिफेन्स करतो यार. चेंडू चांगले चेंडू आहेत, पण त्याच्या विरोधामध्ये चांगले क्रिकेट यश कडून खेळले जाते. योगेश स्ट्रायकिंग एंडला अमितच्या विरोधामध्ये. आता साईड चेंज केली जाते. योगेश दड दाखवत आहे. योगेश ज्याच्याकडे ताकद आहे मोठे फटके मारण्याची. या वेळेला असे चेंडू भेटले ना तो नक्की सन्मान देईल. त्यांचं काय दर्शवत आहे 6 निशा आमचे पंच नक्कीच करतील. विकास दादा तिथे असतील, त्यांचं काय सांगतील. फेल डिलिव्हरी असेल का त्यांचं काय. विकास दादा काय फेल डिलिव्हरी ना. यस फेल डिलिव्हरी. 2 चेंडूवरती 2 धावा. योगेशला चौकार खेचावा लागेल, नाहीतर मॅच हाय व्होल्टेज होताना बघायला मिळेल. यस
आता झाले चुकी, चुकरा नसेल माफी. आता योगेशची मोठी विकेट माघारी जाताना आपल्याला बघायला मिळते. नाराज झाला योगेश. लॉक करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू नेटवरती सावून बरोबर आदळतोय आणि मोठी विकेट माघारी जाते. आता खेळण्यासाठी कोण येते मैदानात बघूयात, लवकरच नाव त्याचं कळेल. कोण आहे? अनिल आहे ना? अनिल मैदानात जाताना वन डाऊन साठी विराट कोहली फेम. आणि आता मैदानात जर्सी नंबर 07 अमेझॉनीचा फॅन आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा पलकावरती लागल्यात 12. बोललो होतो 35 धावा आहेत. 35 धावा कमी नाहीत बॉक्स टॉप क्रिकेटला. जर चांगले टप्पे चांगले क्षेत्ररक्षक असले ना तर नक्की धावा कंप्लीट होताना बघायला मिळतील. आणि 3 चेंडू ना अमितने चांगले हातवले. आता गोलंदाजीमध्ये बदल केला. अमितला दुसऱ्या षटकासाठी आणलं. फायनलमध्ये आणि बदल केला आणि तो सक्सेसफुल ठरलाय. आतापर्यंत तरी सक्सेसफुल ठरलाय. मी बोललो होतो रोहन टीमला दोघातील एकाला विकेट काढा, मॅच बनवा, मॅच फसवा. आता योगेशची विकेट गेले. आता अनिल जर्सी नंबर 07 मैदानात खेळण्यासाठी. त्याला देखील 7 हवे यशचे. बघा पुढील बॉल. या वेळेला चांगला चेंडूला सन्मान दिलाय. यशला फक्त आता स्ट्राईक वरती आणलं जाईल. म्हणजे अनिलचा मुद्दा साफ आहे. मी फक्त सिंगल काढेन, बाकीचं काम फक्त यशला करायचं आहे. या वेळेला फुल टॉस बॉल. स्लोवर चेंडू हाताला होता. निर्धाव चेंडू. बॉल काय समजत नाही. धाव काय मिळत नाही. चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. आता साई येतोय. कान मंत्र दिला जातोय. आता मॅच पूर्ण टाईट झालंय. आता थोडीशी मॅच आपल्याला बघायला मिळते. रोहन टीम कडून चुकली जाते. यश शेवटचा चेंडू असं मला वाटतं. या शेवटच्या चेंडूवरती एखादा चौकार येणं खूप गरजेचं आहे. यशच्या बॅट मधून शेवटचा चेंडू फुल टॉस बॉल आहे. त्याला फुल टोर बसून गेलाय. बोललो चौकार गरजेचा आहे. यशने चौकार मारलाय. बघतोच काय रागानं चौकार मारलाय वागानं. आणि धावा पोहोचले 2 षटकानंतर 17 या आकड्यावरती. 17 धावा झालेत. म्हणजे जिंकण्यासाठी हवे असतील 12 बॉल मध्ये 18. 12 बॉल 18. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. 12 मध्ये बनवायचे आहेत 18. 17 झाले दादा. 17 झाले. 12 बॉल 18. यश 12 मध्ये 18 करायचे. 17 रन झाले. पवनचा भाव यश आहे हे आता सगळ्यांना माहिती झालंय. कारण 3 दिवस दोघांनी गाजवले मैदान. खरं तर मावशी प्रीमियर लीग चांगली लीग आहे. बघूयात 12 मध्ये 18 करायचे आहेत. अनिलला देखील फटके सजवावे लागतील. त्याच्या बॅटमधून देखील चौकार येणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप. 12 बॉल 18. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक महत्त्वपूर्ण षटक घेऊन येत असताना साई पहिला बॉल सन्मान दिलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव घेतली जाते. यशला स्ट्राईक वरती आणलं जाईल. बॅट चेंज केली जाईल. जादूची बॅट यश घेऊन जाईल. आता साई ज्याच्या गोलंदाजीतून आता मात्र आगीचे गोळे हातावे लागतील जे यशला दिसणार नाहीत. असे चांगले टप्पे आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागेल. ओ चांगला चेंडू. काय चेंडू आपल्याला बघितला ना. स्लॉट मध्ये पडला चेंडू. शेच्या दिशेने मारला. पुन्हा साईने तोच अडवला. बोरेन यश आहे ना तोपर्यंत मॅच नक्कीच असेल. साहेब टीम या टीमकडे यश नक्कीच फटके मारू शकतो. हो या वेळेला चांगला चेंडू होता आणि एक धाव तर कंप्लीट केली जाते. धावा पलकवरती लागल्यात. 19 झाला. एखादा चौकार मारावा लागेल. अनिला तू शांत नाही बसलं पाहिजे. तुला देखील खेळावं लागेल. तुला एक फटके सजवावे लागतील. यस इथे आता एक धाव कंप्लीट. धावा लागले. धाव पलकावरती 20 धावा झालेत. चेंडू झालेत 4. म्हणजे अजून देखील 15 धावेची गरज आहे. आणि जिथे चेंडू खेळायला भेटतील ते म्हणजे 8. बघूयात पुढील बॉल. ओ यावेळेला चांगला दणका दिलाय ठेवून. लॉंगॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक बसलाय बघत. चेंडू चौकारासाठी निघून गेलाय. आता साईने कमरेवरती हात ठेवलाय. त्याला देखील माहित आहे हा चौकार नको होता. नेटच्या आतमध्ये राहा सर्वजण प्लीज. बाहेर आतमध्ये त्यांच्याकडे 24 रन झाले. सॉरी किती झाले? 24 झालेत. हा 24 रन झालेत. गुण 35 ला आहे. म्हणजे किती पाहिजे असतील? 7 बॉल 11ची गरज आहे. या चेंडूवरती चौकार आला ना मॅच पूर्ण जिंकेल. मॅच पूर्ण सायबर टीमकडे झुकताना आपल्याला बघायला मिळेल. ओ यावेळेला चांगला चेंडू खेळलाय यशने. आता यशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. आता 6 बॉल 10 झाले. जे कमजोर बीरवाले आहेत ना त्यांनी नक्की मॅच बघू नका. कारण फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी. 6 बॉल 10ची गरज आहे. बघूयात काय
होईल, काय बिघडेल, कोणाकडे जाईल मॅच. यश साऊथ इंग्लंडला बघतो खेळतो, आपल्याला बघायला मिळतोय. पवन देखील आपल्या बारक्या भावाची मॅच बघत असेल. 6 मध्ये 10ची गरज असताना कशा प्रकारची खेळ होईल, सगळे प्रेक्षक वर्ग जोडला जातो. पवन देखील हात दाखवतोय. मला नाही पहिलं भेटलं, पण आमच्या लहान बंधूला तरी भेटू द्या. कोंडावरून बघत असेल, कोणाकडे कौल असेल तर त्या आईलाच माहिती असेल. पण आपल्याला 6 चेंडू नंतर कळेल की 6 मध्ये 10 कोणाकडे जाईल मॅच. टीम मीटिंग साठी यार वेळ देऊ नका पंच. प्रणव दादा नेटच्या थोडं मागं सारखा, विनय दादा मागं घ्या नेटच्या सर्वांना. मॅच चालू करा. सोबत हवा गेलेत, खूप वेळ झाला, खूप वेळ. 6 मध्ये 10ची गरज आहे. बघूयात, आता बसण्याची जागा राहिली नाही तर मला देखील उभं राहावं लागेल. 6 मध्ये 10 फायनलची मॅच तर हाय व्होल्टेज होताना बघायला मिळेल. कोणावरती दाखवला जाईल विश्वास. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळेल प्रतीक ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल आणि प्रत्येकाला आता विश्वास दाखवावा लागेल स्वतःवरती. आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट, सर्वोत्तम टप्पे, 6 चेंडू खूप महत्वाचे. त्याच्या विरोधात यश पहिला बॉल घेऊन येत असताना लॉक केलाय. ऑफसाईडच्या दिशेमध्ये चेंडू पहिलाच चौकारासाठी ट्रॅव्हल होत आहे. पहिल्या बॉलवरती 4 आलाय, म्हणजे आता बाकी असेल 5 मध्ये फक्त 6. आणि प्लीज नेटच्या बाहेर राहा. विकास दादा देखील सांगतात नेटवरती पाय कोणी देऊ नका. 5 मध्ये 6 करायचे आहेत. 5 मध्ये 6 करायचा आहे. मॅचचा हिरो नक्की यश होताना आपल्याला बघायला मिळेल. पण अजून देखील 5 चेंडू. बोलेन प्रतीकला अनुभव कमी आहे, पण आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट आजपर्यंत खेळला असतील ना, त्यातीलच तुला चांगले टप्पे 5 हाताळायचे आहेत. 5 मध्ये 5 डिफेन्स होतात, तुला तर 5 मध्ये 6 बाण करायचे आहेत. आणि नक्कीच तू ते करशील. आणि 5 चेंडू सांगून जातील कोणाकडे झुकेल मॅच. एकीकडे फलंदाजी करणारी टीम साईबास फोर्स, तर दुसरीकडे हरिओम वॉरियर्स टीमचे गोलंदाज संभाळदादांची टीम इथपर्यंत घेऊन आलेत. इथून पुढे कोण पहिल्या टप्प्यावरती नाव करेल बघूयात. जिथे करायचे आहेत 5 मध्ये 6. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करणारा हा गोलंदाज प्रत्येक पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडंसं दडपण त्याच्यावरती असेल. यश पूर्णतः तयारीत आहे चौकार रोखण्याच्या प्रयत्नात. 5 मध्ये 6 करायचे आहेत. बघूयात, मॅच चालू करा प्लीज. वेळ घेऊ नका यार, वेळ खूप गेलाय. मागून काय बोलू नका. टाळ्या वाजवा यार. जर मॅच आवडली असेल ना तर सर्वांनी टाळ्या वाजवा. फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी. 5 मध्ये 6 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार. हा पुढला बॉल, हा काय टाकलाय, पंच काय दर्शवतात. पंचांनी 6 निशा गेली. पंचांच्या दोन्ही दिशेला समांतर, अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आता बघितलं तर समीकरण येऊन पोहोचले. 5 मध्ये 5 करायचे आहेत. आता यश हुशार आहे. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जाईल. 5 मध्ये 5 पहिलाच बॉल आणि 1 धाव. आता 4 मध्ये 4 करायचे आहेत. 4 बॉल 4 हवेत. 4 मध्ये 4 बरोबर आहे ना. 4 बॉल 4 हवेत. आता बघूयात अनिल दादा, ज्याच्या माध्यमातून शेवटचं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलं. तो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाजी मार्ग होता. विनयला स्वतः मागे ठेवला आणि तो फलंदाजीसाठी आला फिनिशिंग टच देण्यासाठी. जिथे बघितलं ना 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. अनिल आपल्याला फलंदाजी मार्गवरती फलंदाजी करताना बघायला मिळेल. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला यश आहे. बघूया 4 बॉल 4 प्रतीक. दुसरा चेंडू तर चांगला हाताळला. अजून येणारे 4 चेंडू. 4 मध्ये 1 धाव डिफेन्स होते. तुला तर 4 भेटले. आयुष्यातील चांगले टप्पे तुला हाताळायचे आहेत. पुस्तकातील धडे आणि क्रिकेटमधील टप्पा खूप महत्वाचा आहे आणि त्यातीलच हा एक चांगला चेंडू डिक्लेअर मध्ये पाठवला. आता 3ला 3 राहिलाय. बघूयात मॅच कोणाकडे जाईल. फायनलची मॅच पूर्णतः व्होल्टेज होताना बघायला मिळाले. 3 मध्ये 3 आणि मॅच झाली ना टाय तर नक्की सुपर ओव्हर खेळली जाईल. दोन्ही टीमना लक्षात घ्यायचे आहे. 3 मध्ये 3 करायचे आहेत. चांगली गोलंदाजी केली प्रतीकने. या वेळेला पुन्हा एकदा सन्मान दिला या चेंडूला. आता बघितलं तर किती हवंय. 2 मध्ये 2 करायचे. 2 मध्ये 2 करायचे. 2 बॉल 2. आयुष्यात शिक्षण करत असताना पुस्तकातील धडे आणि क्रिकेट खेळत असताना टप्पे हे खूप महत्वाचे आहेत. आता बघूया 2 बॉल 2 सगळ्यांच्या नजरा लागल्यात या मॅचकडे. प्रत्येक जण थांबला येणार जाणारा या मॅच साठी. मावशी प्रीमियर लीग एमपीएल मधील फायनलची मॅच जिथे बनवायचे आहेत. 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. सर्व क्षेत्ररक्षक आता पुढे येऊन उभे राहिलेत.
ती डिक्लेअरची एक धाव वाचवण्यासाठी. अनिल हुशार असेल ना तर नक्कीच काहीतरी करून दाखवेल. आता डोक्यात कॅल्क्युलेटिव्ह त्याला देखील क्रिकेट खेळावे लागेल. 2 मध्ये 2. चौकार आतमध्ये आले सायबा टीम. त्यांनी करून दाखवलं, जिंकले. 3 वर्षाचा वनवास त्यांनी भोगला होता तो आज संपलाय. विनयला पहिली ट्रॉफी दिली. कॉंग्रॅच्युलेशन टीम सायबा स्पोर्ट्स. हार्ड लक बॅड लक म्हणावं लागेल हरिओम मोरेश टीमला. हा काही हरकत नाही. दुसऱ्या पारितोषिकावरती तुम्ही देखील तुमचं नाव कोरलंय. चांगली खेळ राहिली. फायनलची मॅच कशी असावी तर अशी असावी. तर नक्कीच जरे टीम सायबा स्पोर्ट्स टीम पहिल्या बक्षिसाचा मानकरी ठरला. विनयच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपल्याला बघायला मिळतात. वाट बघितली होती या 3 वर्ष बक्षिसामध्ये नव्हता पण त्याची टीमने पहिलं बक्षीस मारले. अण्णाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं की अण्णा काय तुला हवंय. तो फक्त एकच गोष्ट बोलला, आम्हाला काय नको. आम्ही 3 वर्ष विनयने वनवास भोगलाय. त्याला फक्त पहिली ट्रॉफी द्यायची आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं. साई काही हरकत नाही. फायनल पर्यंत पोहोचलास. दुसऱ्या पक्षावरती तुझं नाव बोललंय. शांत बसलाय. क्रिकेट असं खेळ आहे, आज आहे तो उद्या जीत आहे. चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून देखील खेळलं गेलं. खरं तर सर्वांचं खूप खूप आभार. वेळ काढून प्रेक्षक वर्ग देखील इथे आला. खूप खूप धन्यवाद. आता थांबायचं नाही. आता आमचं देखील बोलून बोलून कसा दुखायला लागलाय. आम्ही स्टॉप करतो. कोणीतरी आता माईक घ्या. राजू दादा खुश ना? राजू दादा